नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं महानोकरी एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025साठी MPW या पदाकरिता तांत्रिक अतिसंभाव्य प्रश्नोत्तरे घेणार आहोत. तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजरचे रूपांतर रिकामी जागा होते. ऑप्शन 1 आहे फायब्रिन, ऑप्शन 2 आहे फायब्रिनाजनिन, ऑप्शन 3 आहे ग्लोबुलिन, ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फायब्रिन. प्रश्न क्रमांक दुसरा, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला. ऑप्शन ए आहे नोबल, ऑप्शन 2 आहे रुदरफोर्ड, ऑप्शन 3 आहे अलेक्झांडर फ्लेमिंग, ऑप्शन 4 आहे लुई पाश्चर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अलेक्झांडर फ्लेमिंग. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 3, चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात. ऑप्शन ए आहे चॅट, ऑप्शन 2 आहे डेसिबल, ऑप्शन 3 आहे डायोप्टर, ऑप्शन 4 आहे मीटर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 डायोप्टर. चष्म्याच्या भिंगाची शक्ती ही डायोप्टरद्वारे मोजली जाते. प्रश्न चौथा, युनिसेफची स्थापना रिकामी जागामध्ये झाली. ऑप्शन ए आहे 1944, ऑप्शन 2 आहे 1946, ऑप्शन 3 आहे 1945, ऑप्शन 4 आहे 1948. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 1946. युनिसेफची स्थापना ही 1946 या साली झाली होती. प्रश्न क्रमांक 5, प्रथमोपचाराची योजना प्रथम रिकामी जागा यांनी तयार केली. ऑप्शन 1 आहे इस्मार्च, ऑप्शन 2 आहे मॉन्टेसरी, ऑप्शन 3 आहे विल्सन, ऑप्शन 4 आहे बुक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इस्मार्च. इस्मार्च यांनी प्रथमोपचाराची योजना प्रथम तयार केली होती. प्रश्न क्रमांक 6, क्ल्यूलेक्स डासामुळे रिकामी जागा रोगाचा प्रसार होतो. ऑप्शन ए आहे मलेरिया, ऑप्शन 2 आहे विषमज्वर, ऑप्शन 3 आहे हत्तीपाय, ऑप्शन 4 आहे डेंग्यू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हत्तीपाय. क्ल्यूलेक्स डासामुळे हत्तीपाय रोगाचा प्रसार होतो. प्रश्न क्रमांक 7, डॉट्सचा राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमात कधीपासून समावेश झाला. ऑप्शन ए आहे 1993, ऑप्शन 2 आहे 1991, ऑप्शन 3 आहे 1994, ऑप्शन 4 आहे 1995. तर डॉट्सचा राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमात हा 1993 पासून समावेश झाला आहे. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 1993. प्रश्न क्रमांक 8, 1 ग्रॅम व्हिटॅमिन अ रिकामी जागा बरोबर मिलीग्रॅम कॅरोटीन असते. ऑप्शन 1 आहे 3, ऑप्शन 2 आहे 5, ऑप्शन 3 आहे 4, ऑप्शन 4 आहे 2. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 4 मिलीग्रॅम आहे. प्रश्न क्रमांक 9, मातेच्या दुधात रिकामी जागा मिलीग्रॅम बायोटीन प्रति लिटर असते. ऑप्शन 1 आहे 2, ऑप्शन 2 आहे 4, ऑप्शन 3 आहे 15, ऑप्शन 4 आहे 10. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 4 मिलीग्राम. प्रश्न क्रमांक 10, माला डी मध्ये इस्ट्रोजनचे प्रमाण असते. ऑप्शन 1 आहे 30 मिलीग्राम, ऑप्शन 2 आहे 15 मिलीग्राम, ऑप्शन 3 आहे 10 मिलीग्राम, ऑप्शन 4 आहे 80 मिलीग्राम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 30 मिलीग्राम. माला डी मध्ये इस्ट्रोजनचे प्रमाण हे 30 मिलीग्राम असते. पुढील प्रश्न क्रमांक 11, श्वसनातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण असते. ऑप्शन ए आहे 16%, ऑप्शन 2 आहे 79%, ऑप्शन 3 आहे 21%, ऑप्शन 4 आहे 0.04%. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 21%. श्वसनातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण हे 21% असते. प्रश्न क्रमांक 12, उच्च श्वासातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण असते. ऑप्शन 1 आहे 16%, ऑप्शन 2 आहे 79%, ऑप्शन 3 आहे 21%, ऑप्शन 4 आहे 0.04%. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 16%. उच्च श्वासातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण हे 16% असते. प्रश्न क्रमांक 13, फिलारिसिस या रोगाचे रक्ताचे नमुने वेळी घेतात. ऑप्शन 1 आहे रात्री, ऑप्शन 2 आहे दुपारी, ऑप्शन 3 आहे सकाळी, ऑप्शन 4 आहे कोणत्याही वेळी. फिलारिसिस या रोगाचे रक्ताचे नमुने हे रात्रीच्या वेळी घेतले जातात. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 रात्री. प्रश्न क्रमांक 14, 104 डिग्री सेल्सिअस एफ ताप म्हणजे रिकामी जागा सेल्सिअस असते. ऑप्शन 1 आहे 40 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन 2 आहे 42 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन 3 आहे 44 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 40 डिग्री सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 15, इनिमा देताना बेडपासून इनिमा कॅनची उंची रिकामी जागा असावी. ऑप्शन 1 आहे 35 सेंटीमीटर, ऑप्शन 2 आहे 45 सेंटीमीटर, ऑप्शन 3 आहे 55 सेंटीमीटर, ऑप्शन 4 आहे 65 सेंटीमीटर. तर इनिमा देताना बेडपासून इनिमा कॅनची उंची ही 45 सेंटीमीटर असली पाहिजे. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 45 सेंटीमीटर.
प्रश्न क्रमांक 16. कुष्ठरोग रिकामी जागा या जीवाणूंपासून होतो. ऑप्शन 1 आहे मायक्रोबॅक्टेरियम लेप्री. ऑप्शन 2 आहे मायक्रोबॅक्टेरियम व ट्युबकुलोसिस. ऑप्शन 3 आहे इरिथ्रोमेटस लेप्री. ऑप्शन 4 आहे लेप्रोप्रोमेटस लेप्री. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मायक्रोबॅक्टेरियम लेप्री. पुढील प्रश्न क्रमांक 17. स्नायूंमध्ये इंजेक्शन देताना टोचण्याचा कोन रिकामी जागा असावा. ऑप्शन 1 आहे 15. ऑप्शन 2 आहे 25. ऑप्शन 3 आहे 45. ऑप्शन 4 आहे 90. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 90. स्नायूंमध्ये इंजेक्शन देताना टोचण्याचा कोन हा 90 असावा. प्रश्न क्रमांक 18. 1 ग्रॅम पिस्टियम पदार्थापासून रिकामी जागा कॅलरी मिळतात. ऑप्शन 1 आहे 4. ऑप्शन 2 आहे 5. ऑप्शन 3 आहे 9 आणि ऑप्शन 4 आहे 11. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 4. म्हणजेच 1 ग्रॅम पिस्टियम पदार्थापासून 4 कॅलरीज मिळतात. प्रश्न क्रमांक 19. अन्न साखळीमध्ये खालील घटक असतात. ऑप्शन 1 आहे फक्त अन्न तयार करणारे. ऑप्शन 2 आहे फक्त अन्न तयार करणारे व खाणारे. ऑप्शन 3 आहे अन्न तयार करणारे व खाणारे तसेच विघटक. ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अन्न तयार करणारे व खाणारे तसेच विघटक. आजचा आपला शेवटला प्रश्न क्रमांक 20. कोणता रक्तगट सर्वदाता आहे. ऑप्शन 1 आहे ए बी. ऑप्शन 2 आहे ए. ऑप्शन 3 आहे ओ. ऑप्शन 4 आहे बी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ओ. ओ हा रक्तगट सर्वदाता आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.